हॅलो फ्रेंड्स, टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे चिकन 65. चिकन 65चे खूप सारे वर्जन आहेत, पण आज मी जे बनवणार आहे ते सगळ्यात बेसिक वर्जन आहे आणि मी हे बनवणार आहे चुलीवरती. चला तर मग रेसिपी बनवायला सुरू करू. मी अर्धा किलो बोनलेस चिकन आणलेलं आहे आणि आता हे मी धुवून घेणार आहे. आता या चिकनमध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे दही टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला 10 ते 12 काळी मिरी घ्यायची आहे आणि त्याची पावडर बनवायची आहे. आता मी 10 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि थोडं आलं घेतलं आहे आणि हे देखील आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. काळी मिरी, लसूण आणि आलं याची जी पेस्ट तयार झालेली आहे ती आपल्याला चिकनमध्ये टाकायची आहे. त्यानंतर 1 छोटा चम्मच जिरी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आता मी चिकनमध्ये 2 चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण टाकून घेऊया चवीपुरतं मीठ. याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कढीपत्ता आणि त्यानंतर टाकायचा आहे जी जिरी आपण बारीक करून घेतलेली होती त्याची पावडर. आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चिकन आपल्याला फ्रीजमध्ये 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. 1 तास झाला आहे. आता मी आधी चूल पेटवून घेणार आहे. मी चुलीवरती कढई ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ. तर मी 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला चिकन मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे. सगळं चिकन फ्राय झालेलं आहे. आता हे आपल्याला तेल आणि मिरचीमधून सॉटे करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी चुलीवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे.
तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता आणि बारीक चिरलेला लसूण आणि त्यानंतर टाकायचं आहे चिरलेली हिरवी मिरची. मिरची आणि लसूण व्यवस्थित सॉटे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे फ्राय केलेलं चिकन. अशा प्रकारे आपल्याला चिकन टॉस करून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन 65 सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला माझी चिकन 65 ची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.